माझे नाव सविता बापू खेमनर आहे। कोर्स क्रमांक 103A अंतर्गत मराठी विषयाचे पोस्टर सादरीकरण या विषयाअंतर्गत मी विशेषण व विशेषणाचे प्रकार हा घटक सादर करीत आहे। विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। विशेषणाचे प्रकार आहेत, त्यामध्ये गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण। आता गुणविशेषणामध्ये नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा वैशिष्ट्य दाखवले जाते त्यास गुणविशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ हुशार मुले, कडू कारले, लाल गुलाब, हिरवा पोपट। सेकंड, ज्या विशेषणावरून संख्या, क्रम, आवृत्ती दाखवले जाते त्यांना संख्या विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ 10 तास फोडी साखर, दुप्पट पैसे, 5 मुली, पहिला मजला। थर्ड नंबर आहे सार्वनामिक विशेषण। सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ असले गाव, तो पक्षी, माझे पुस्तक, माझे घर, हा मनुष्य, ती नदी। धन्यवाद। माझे नाव सुभाष नेटके, रोल नंबर 58, कोर्स क्रमांक 103 मधील मराठी पोस्टर सादरीकरणामध्ये माझा विषय आहे क्रियापद व क्रियापदाचे प्रकार। क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात। क्रियापदाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात, एक सकर्मक क्रियापद आणि दुसरे अकर्मक क्रियापद। सकर्मक क्रियापदाची व्याख्या आहे, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात। दुसरा अकर्मक क्रियापद, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज नसते त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात। धन्यवाद। माझे नाव केंद्रे मालन गोपीनाथ, रोल नंबर 40, कोर्स क्रमांक 103 एक मराठी पोस्टर सादरीकरणाचं त्याच्यामध्ये मी हा घटक निवडला आहे, सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार। तर सर्वनाम म्हणजे काय? तर सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ मी, तू, तो, ती, आम्ही, आपण, हा, ही, हे, कोण, काय, जो, जी, जे इत्यादी। तर सर्वनामाचे प्रकार पडतात। तर तो सर्वनामाचा पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम। पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तर व्यक्ती दर्शवणारे सर्वनाम म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम। उदाहरणार्थ मी, तू, तो, ती, आम्ही, आपण। म्हणजे मी पुस्तक वाचतो, आपण शाळेत जाणार। दुसरा आहे दर्शक सर्वनाम। तर दर्शक सर्वनाम म्हणजे काय? तर एखादी व्यक्ती किंवा वस्तू दाखवणाऱ्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असे म्हणतात। हा, ही, हे, तो, ती, ते, मी। उदाहरणार्थ हे माझे पुस्तक आहे, मी खूप हुशार मुलगी आहे। तिसरं सर्वनामाचा प्रकार आहे प्रश्नवाचक सर्वनाम। प्रश्नवाचक सर्वनामासाठी प्रश्न विचारण्यासाठी वापरली जाणारी सर्वनामे। उदाहरणार्थ कोण, काय, कोणते, कुणाचा। तर उदाहरणार्थ तो कोण आहे, हे काय आहे। चौथा आहे सर्वनामाचा प्रकार संबंधी सर्वनाम। 2 वाक्यांना जोडून त्यातील संबंध दाखवणारा सर्वनाम म्हणजे संबंधी सर्वनाम होय। उदाहरणार्थ जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो, जी मेहनत करते ती पुढे जाते। 5वा प्रकार आहे सर्वनामाचा अनिश्चित सर्वनाम। ज्याचा अर्थ निश्चित नसतो अशी सर्वनामे म्हणजे अनिश्चित सर्वनाम। उदाहरणार्थ कोणीतरी दार वाजवले, काहीही चालेल। सर्वनामाचा 6वा प्रकार आहे निजवाचक सर्वनाम। स्वतःचा बोध करून देणारी सर्वनामे म्हणजे निजवाचक सर्वनाम। उदाहरणार्थ तो स्वतः काम करतो, मी आपला आभारी आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव नूतन बबन खेडेकर। मी मराठीच्या 103 कोर्स चे पोस्टर सादरीकरण यामध्ये माझा विषय आहे वाक्याचे प्रकार। वाक्याचे 5 प्रकार आहेत, 1 विधानार्थी वाक्य, 2 होकारार्थी वाक्य, 3 नकारार्थी वाक्य, 4 प्रश्नार्थी वाक्य, 5 उद्गारार्थी वाक्य। आता आपण विधानार्थी वाक्य म्हणजे काय आणि त्याचे उदाहरण पाहूया। या वाक्यात केवळ विधान असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात। उदाहरणार्थ सुनील व्यायाम करतो। 2 होकारार्थी वाक्याची व्याख्या। होकारार्थी वाक्यामध्ये विधान असलेले वाक्य असते। उदाहरणार्थ रमेश परीक्षेत पास झाला। 3 नकारार्थी वाक्य। नकारार्थी वाक्यामध्ये नकारार्थी विधान असलेले वाक्य असते। उदाहरणार्थ तो शाळेत गेलाच नाही। 4 प्रश्नार्थक वाक्य। या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो। उदाहरणार्थ तू केव्हा आलास।
5 उद्गारार्थी वाक्य. या वाक्यात भावना प्रकट होते. उदाहरणार्थ, बापरे केवढा मोठा सारा. नमस्कार, माझे नाव सुषमा नानाभाऊ किंगे, रोल नंबर 66. कोर्स क्रमांक 103 अंतर्गत पोस्टर सादरीकरणामध्ये मी विरामचिन्हे हा पोस्टर तयार केलेला आहे. वाक्य वाचताना कुठे आणि किती थांबायचे हे दाखवण्यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो. यामध्ये एकूण 9 विरामचिन्हे आहेत. त्यामधला पहिला पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम वापरतात. उदाहरणार्थ, मी दररोज दूध पितो. दुसरा स्वल्पविराम. वाक्यात थोडा वेळ थांबण्यासाठी किंवा एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. उदाहरणार्थ, आईने बाजारातून बटाटे, कांदा, टोमॅटो आणले. तिसरा उद्गारवाचक चिन्ह. मनातील आनंद, दुःख, आश्चर्य या भावना व्यक्त करताना उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, अरे रे, खूप वाईट झाले. चौथा प्रकार प्रश्नचिन्ह. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ, तुझे नाव काय आहे. पाचवा अवतरण चिन्ह. यामध्ये एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह. एखाद्याचे बोलणे जसेच्या तसे सांगताना महत्त्वाचे शब्द दाखवताना अवतरण चिन्हांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, गुरुजी म्हणाले, नेहमी खरे बोलावे. सहावा अर्धविराम. 2 छोटी वाक्य उभ्यानं व्याव्याने जोडताना अर्धविराम वापरला जातो. ढग खूप होते पण पाऊस पडला नाही. सातवं संयोग चिन्ह. 2 शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरून पुढचा शब्द लिहिला जातो. उदाहरणार्थ, विद्यार्थी भांडार आणि आई वडील. धन्यवाद. माझे नाव प्रेम संदीप कुमार ढोबळे. कोर्स क्रमांक 103 विषय मराठी. या मराठी पोस्ट सादरीकरणामध्ये मी शब्दसिद्धी हा विषय घेतला आहे. व्याख्या. मराठी व्याकरणात एखादा शब्द कसा तयार झाला त्याची उत्पत्ती आणि स्वरूप स्पष्ट करण्याची पद्धत होती. शब्दसिद्धीचे प्रमुख प्रकार पडतात. मूळ शब्द. मूळ शब्दाला सिद्ध शब्द असे म्हणतात व साधित शब्द, अभ्यस्त शब्द. शब्दसिद्धीचे महत्त्व. भाषेतील शब्दांची उत्पत्ती आणि त्यांचा प्रवाह समजतो. शब्दसंपत्ती वाढते आणि त्यांची शुद्धता तपासता येते. व्याकरणाचे नियम अधिक स्पष्ट होतात. शब्दसिद्धीचे उद्दिष्टे. शब्दांची उत्पत्ती समजावून घेणे, शब्दांचे प्रकार ओळखणे, शब्द निर्मितीची प्रक्रिया शिकणे, शब्दांचे मूळ ओळखणे, मराठी भाषेची समृद्धी दाखवणे, व्याकरण दृष्ट्या अचूक आणणे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सारिका सुरेश शेवाळे. कोर्स क्रमांक 103 अंतर्गत माझं पोस्टर सादरीकरण या प्रकल्पांतर्गत माझा प्रोजेक्ट आहे शब्दांच्या जाती. यामध्ये शब्दांच्या 8 जाती पडतात. विकारी शब्द त्याच्यामध्ये नाव, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारीमध्ये क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयन्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. यापैकी नाम. कोणताही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, शीतल, सुजल, नदी, झाड. त्याच्यानंतर सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. मी, तू, ते, कोण, काय. त्याच्यानंतर विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. मोठा, छान, सुंदर, आनंदी. त्याच्यानंतर आहे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे क्रियाविशेषण. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, पूर्वी, हळूहळू, टपटप. त्याच्यानंतर आहे शब्दयोगी अव्यय. नामाला किंवा सर्वनामाला जोडून येऊन त्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अवयव असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे उभयन्वयी अव्यय. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारा शब्द उभयन्वयी अवयव. याच्यामध्ये व, आणि, परंतु, किंवा म्हणून या शब्दांचा समावेश होतो. त्याच्यानंतर आहे केवळ प्रयोगी अवयव. मनातील भावना व्यक्त करणारे उद्गार वाचक शब्द म्हणजे केवळ प्रयोगी अवयव. उदाहरणार्थ, अरे रे, बापरे, शाबास. धन्यवाद. माझे नाव पूजा विलास घाडवळे. माझे मार्गदर्शक शिक्षक आदरणीय शेख हशीम सर. रोल नंबर 23. माझे विषय आहे म्हणी. म्हणी म्हणजे काय? म्हणी म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले मानवी वाक्य. म्हणींची 1 नंबर संख्या आहे. कोंबडे झाकले म्हणून तांबे फुटायचे राहत नाही. 2 नंबर खाईल तर उपाशी, नाही तर उपाशी. 3 नंबर गरज करो वैद्य मरो. 4 नंबर ताण लागल्यावर वीर खंदे.
5 नंबर ताकापुरती आजी, 6 नंबर जागे त्याच्या वंशात तेव्हा कळे, 7 नंबर भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. धन्यवाद. माझे नाव कल्पना भास्कर हुंडे. माझा रोल क्रमांक आहे 94. विषय मराठी. भित्तीपत्रक या प्रकल्पाअंतर्गत आज मी प्रयोग हा व्याकरणाचा विषय निवडलेला आहे. प्रयोग या शब्दाचा अर्थ म्हणजे जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे स्वरूप हे कर्ता किंवा कर्म यांच्या पुरुष लिंग आणि वचनानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे एकूण 3 प्रकार येतात. एक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. आता कर्तरी प्रयोगाचा आपण अभ्यास करूया. वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार जर बदलत असेल तर त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, तो गाणे गातो आणि ती गाणे गाते. इथे कर्त्याचे स्वरूप बदलले असल्यामुळे क्रियापदाचेही स्वरूप बदललेले आपणास दिसते. प्रयोगाचा दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग. यामध्ये वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग, यामध्ये खाल्ला हे क्रियापद आहे. रामाने चिंच खाल्ली. यामध्ये क्रियापदाचे स्वरूप बदलते कारण कर्म आपण बदललेले आहे त्यामुळे क्रियापदाचे स्वरूप बदलते. प्रयोगाचा तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या कर्माच्या किंवा लिंग वचनानुसार अजिबात बदलत नाही. क्रियापदाच्या स्वरूपावर काहीच फरक पडत नाही. त्यात आपण भावे प्रयोग असे म्हणतो. उदाहरणार्थ, रामाने रावणास मारले. याच ठिकाणी आपण शिवाजी महाराजांनी मुघलास मारले. त्यामध्ये जरी आपण कर्ताही बदलला, कर्मही बदलला तरी मारले हे क्रियापद जसे तसेच राहते. म्हणून या प्रयोगाला भावी प्रयोग असे म्हणतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव पद्मनी अश्विनी गुंडीराम. माझा रोल नंबर 62 आहे. मार्गदर्शक शिक्षक शेख आशिर शेख. विषय मराठी अंतर्गत पोस्टर सादरीकरण या अंतर्गत वृत्त आणि वृत्तांचे प्रकार हे माझ्या पोस्टरचं नाव आहे. वृत्त म्हणजे काय? ज्यावेळी आपण पद्य विभाग शिकत असतो, पद्य विभाग शिकत असताना रस्व, दीर्घ अशा भरपूर येत असतात. त्यामध्ये मात्रांनुसार बदल होत असतो. जसं की वृत्त आणि वृत्तांचे मुख्य 3च प्रकार आहेत आणि त्यानुसार या 3 प्रकारानुसार वेगवेगळे उपप्रकार पडलेले आहेत. जसे की छंदवृत्त, छंदवृत्त आणि मुक्त वृत्त. छंदवृत्त आणि मुक्त छंद हे दोन्ही प्रकार वृत्तांमध्येच मोडतात. त्यानंतर अक्षरगणवृत्त हे वृत्तांचे दुसरा प्रकार असून त्या अंतर्गत इंद्रवज्रा, उपेंद्र प्रजा, शार्दूल विक्रीडित, भुजंग प्रयाग, वसंत तिलका, मंदारमाला असे वेगवेगळे अक्षरगणवृत्ताचे प्रकार पडतात. त्यानंतर वृत्तांचा सगळ्यात शेवटचा प्रकार म्हणजे मात्रावृत्त. दिंडी, आर्या, साखी, नववधू, फटका, चंद्रकांत हे सगळे उपप्रकार मराठी भाषेमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. आपण चित्रामध्ये पण पाहू शकतो की ज्यावेळी पद्य बोललं जातं त्यावेळी वेगवेगळे ध्वनी येतात किंवा वेगवेगळ्या ताल सूर असतात. त्यानुसार वृत्तांचे वेगवेगळे प्रकार पडतात आणि मराठी व्याकरणामध्ये याला फार महत्त्व आहे. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार, माझा रोल नंबर 1 कोर्स क्रमांक 103 मराठी. तर माझा पोस्टर सादरीकरणाचा नियम आहे. पोस्टर सादरीकरणाचा विषय आहे वेलांटी लिहिण्याचे नियम. तर मराठी व्याकरणामध्ये वेलांटी खूप महत्त्वाची असते कारण ती शब्दांचा अर्थ स्पष्ट करते आणि वेलांटी उच्चार अचूक बनवते आणि वाक्यांना योग्य व्याकरणिक रूप देते. तर वेलांटी चुकल्यास शब्दाचा अर्थ परिणामी वाक्याचा पूर्ण अर्थही बदलू शकतो. तर आपण वेलांटी लिहिण्याचे नियम क्रमांक 1 म्हणजे मराठी शब्दातील पहिल्या अक्षराला शक्यतो पहिली वेलांटी म्हणतात. तर उदाहरणार्थ दिवस, किनारा, निळा, दिनकर, विसावा इत्यादी. तर नियम क्रमांक 2 एक अक्षरी शब्दाला नेहमी दुसरी वेलांटी वापरावी. उदाहरणार्थ ती, ही, मी, जी. नियम क्रमांक 3 मराठी शब्दातील शेवटच्या अक्षराची वेलांटी कायम दीर्घ असावी म्हणजेच दुसरी असते. तर उदाहरणार्थ आरती, मिरची, राणी, चिमणी, पायरी, पालवी, दिवाळी, दिवस इत्यादी. तर नियम क्रमांक 4 मराठी शब्दातील शेवटचे अक्षर अकारांत असल्यास त्याच्या उपांत अक्षर किंवा अगोदरच्या अक्षराला ही दुसरी वेलांटी द्यावी. तर उदाहरणार्थ कठीण, विहार, निवाडा, पितांबरी, दिवस इत्यादी. नियम क्रमांक 5 मराठी शब्दातील एखादे अक्षर दीर्घ असेल तर त्याच्या उपांत्य म्हणजेच त्या अक्षराच्या अलीकडील अक्षराला पहिली वेलांटी द्यावी. उदाहरणार्थ किडा, बिळी, पिसे, मेनू, दिवा, किशोर, पितांबरी इत्यादी. नियम क्रमांक 6 मराठी शब्दातील विसर्ग आणि जोड अक्षरापूर्वी येणारी वेलांटी ही ह्रस्व म्हणजेच पहिली वेलांटी असते. उदाहरणार्थ निशुल्क, निस्वार्थ, किल्ला, शिस्त, नाविन्य इत्यादी. नियम क्रमांक 7 मराठी शब्दातील अनुस्वारयुक्त अक्षरांना नेहमी पहिली वेलांटी द्यावी किंवा पहिली वेलांटी असे म्हणतात. तर उदाहरणार्थ चिंच, डाळिंब, रिंगण, भिंगरी, किंमत, भिंत इत्यादी. नमस्कार, माझे नाव आवटे दीक्षा रमेश. कोर्स क्रमांक 103 मराठी पोस्टर सादरीकरणात माझा विषय आहे समाज.
समास म्हणजे जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमध्ये परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा एक जोड शब्द तयार होतो त्याच समास असे म्हणतात. त्याच्यामध्ये मुख्यतः समासाचे 4 प्रकार पडतात. पहिला आहे अवयवभाय भाव समास, तत्पुरुष समास. तिसरा आहे द्वंद्व समास, बहुव्रीही समास. अवयवीभाव समासमध्ये पहिले पद हे मुख्य असते. त्यामध्ये उदाहरणार्थ आजन्म, महादेव, प्रतिवर्ष, यथाशक्ती. दुसरा आहे तत्पुरुष समास, त्याच्यामध्ये दोन्ही पदे जोडणे. उदाहरणार्थ सुखप्राप्त, गायरान, राजवाडा, वनभोजन. द्वंद्व समास म्हणजे दोन्ही पदे समान असतात. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ कृष्ण अर्जुन, देवदानव, छोटे मोठे, 2-4. चौथा आहे बहुव्रीही समास, त्याच्यामध्ये कोणतेही पद मुख्य नसते, तिसरे पद मुख्य असते. त्याच्यामध्ये पितांबर, दशानन, लबोदर, गणपती असे प्रकार पडतात. नमस्कार, माझे नाव शिल्पा एकनाथ रेठे. कोर्स क्रमांक 103 अंतर्गत पोस्टर सादरीकरण या विषयाचा सादरीकरण करताना माझ्या पोस्टरचे नाव आहे ग्रामीण गाव आणि ग्रामीण कथा. या या पोस्ट सादरीकरणाचा हेतू एवढाच आहे की आपल्याला ग्रामीण भागातील त्यांची जी काही रम्य दृश्य आहेत ते जीवनशैली आहे यांचं आपल्याला सर्वांना ज्ञान हवं आहे. जसे की इथे या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये ग्रामीण भागातील एकत्र काम करण्याची पद्धत दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील सुंदर व रम्य संध्याकाळ दिसत आहे. त्या ठिकाणी शेतात काम करणारे कष्टकरी शेतकरी दिसत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील पारंपरिक खेळ दिसत आहे, मासेमारी करणारे व्यक्ती, त्यानंतर ग्रामीण जीवनाचं आणखी काही उदाहरणं. त्याचबरोबर ग्रामीण भागातील आठवडे बाजार आहे, ग्रामीण भागातील काही रम्य दृश्य आहे आणि ग्रामीण भागात लहान मुलांची खेळ खेळण्याची पद्धत, तेथील शेतकऱ्यांची भागातील जीवनशैली, त्याचबरोबर ग्रामीण भागातील संस्कार. एक महिला तुळशीची पूजा करत आहे या चित्रामध्ये दिसत आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात शेतात काम करणारे शेतकरी कशा पद्धतीने त्यांची शेती करत आहेत ते दाखवलेले आहे. धन्यवाद. अलंकार. तर आपण पाहूया, अलंकार म्हणजे दागिना. ज्या गुणांमुळे भाषेला सुंदर व आकर्षक होते त्या गुणधर्मांना भाषेचा अलंकार म्हणतात. तर अलंकाराचे 2 प्रकार आहेत, शब्दालंकार व अर्थालंकार. तर आपण प्रथम पाहूया शब्दालंकार. तर शब्दालंकार म्हणजे जेव्हा कवितेत किंवा भाषणात शब्दांच्या किंवा अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे नादमाधुर्य निर्माण होते तेव्हा शब्दालंकार असतो. तर शब्दालंकारांचे 3 प्रकार आहेत, अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार. आता आपण दुसरं पाहूया अर्थालंकार. तर अर्थालंकार म्हणजे जेव्हा कवितेत अर्थाच्या चमत्कृतीमुळे सौंदर्य निर्माण होते तेव्हा अर्थालंकार होतो. आता अर्थालंकारांचे 7 प्रकार आहेत, उपमा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार, व्यक्तिरेख अलंकार, अतिशोक्ती अलंकार, दृष्टांत अलंकार, स्वभोक्ती अलंकार, विरोधाभास अलंकार. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रेश्मा विठ्ठल तुपे, रोल नंबर 93, कोर्स क्रमांक 103 अंतर्गत मराठी पोस्टर सादरीकरण. माझ्या विषयाचं नाव आहे संधी व संधीचे प्रकार. आता संधी म्हणजे काय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारात संधी असे म्हणतात. आता संधीचे प्रकार, संधीचे 3 प्रकार पडतात, एक स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. आता स्वर संधी म्हणजे काय, जेव्हा एका पाठोपाठ येणारे 2 स्वर एकत्र येतात तेव्हा त्या संधीला स्वर संधी म्हणतात. स्वर अधिक स्वर म्हणजे जेव्हा स्वर आणि स्वर मिळतात तेव्हा स्वर संधी होते. उदाहरणार्थ देव अधिक आले बरोबर देवालय. व्यंजन संधी, व्यंजन संधी म्हणजे जवळजवळ येणाऱ्या 2 वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजन किंवा दुसरा वर्ण स्वर असल्यास त्यास व्यंजन संधी असे म्हणतात. व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर असं दोन्हींसुद्धा पैकी कोणतंही होऊ शकतं, त्याला व्यंजन संधी असे म्हणतात. उदाहरणार्थ सत अधिक आचार, सदाचार. विसर्ग संधी, आता विसर्ग संधी म्हणजे काय, एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा होणाऱ्या संधीला विसर्ग संधी म्हणतात. याच्यामध्ये विसर्ग अधिक व्यंजन किंवा विसर्ग अधिक स्वर असं सुद्धा येऊ शकतं. त्या उदाहरणार्थ नमस्कार बरोबर नमस्कार. धन्यवाद. माझं नाव सारिका भारत विसवे, रोल नंबर 96, मार्गदर्शक शिक्षक आशिष सर. माझा घटक आहे कादंबरी. तर कादंबरी
म्हणजे काय तर कादंबरी म्हणजे अधिक लांबीच्या काल्पनिक वास्तव्य किंवा मिश्र कथा असलेल्या लेखनास कादंबरी असे म्हणतात. कादंबरी हा शब्द भारतात 7व्या शतकात होऊन गेलेल्या वानभट्ट नामक कवीने लिहिलेल्या कादंबरी या ग्रंथ नावाला आला आहे. यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी आहे. तर इंग्रजीतील द टेल्स ऑफ गार्बेज ही पहिली कादंबरी 11व्या शतकात लिहिली गेली. त्याचप्रमाणे आपल्याला कादंबरीचे विविध प्रकार पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिले आहे राजकीय, ऐतिहासिक, ग्रामीण, सामाजिक, भावनिक, कल्पनारम्य, रहस्य, गुप्तहेर, शैक्षणिक. उदाहरणार्थ सिंहासन, डाळफूल किंवा फकीरा, चाणी, छावा अशा विविध कादंबऱ्या पाहायला मिळतात. तर त्यापैकी आपल्याला गाजलेल्या कादंबऱ्या काही पाहिजेत तर श्यामची आहे साने गुरुजी, ययाती आहे वि स खांडेकर, काळे पाणी आहे आपलं वि स खांडेकर, फकीरा आहे शिवाजी सावंत आणि छावा पण आहे शिवाजी सावंत आणि ययाती पण आहे शिवाजी सावंत. वि स खांडेकर ययाती वि स खांडेकरांची आणि फकीरा अण्णाभाऊ साठे यांची आहे. अण्णाभाऊ साठे.